नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं मेडिसिनवाला फार्मसिस्टच्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आपण बघणार आहोत D9चं सिरम म्हणजेच नायसिनामाइड सिरम. नायसिनामाइड नाव तर हे तुम्ही ऐकलंच असेल. चला तर बघूया D9 सिरमबद्दल म्हणजेच नायसिनामाइड सिरमबद्दल. पण त्याआधी चॅनलवर जर नवीन असाल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. नायसिनामाइड सिरम D9 हेल्थ केअर कंपनीचं आहे. 590 रुपयाला तुम्हाला कुठल्याही मेडिकलवर भेटून जाईल असं हे सिरम आहे. दुसऱ्या कंपनीचं पण तुम्ही वापरू शकता ज्यामध्ये नायसिनामाइड कंटेन आहे. ही जी बॉटल आहे ती 30 ml ची बॉटल असते. यामध्ये नायसिनामाइड जे आहे ते 10% आणि झिंक 1% असतं. नायसिनामाइड म्हणजेच व्हिटॅमिन B3 ज्याचे खूप सारे उपयोग आहेत स्किनसाठी. जसं की चेहऱ्यावर जे ऑइल येतं त्याचं जे सिक्रिशन असतं ते नायसिनामाइड कमी करतं. डार्क स्पॉट म्हणजेच पिंपल्समुळे झालेले काळे जे डाग असतात ते कमी करतं. उन्हापासून पण वाचवतं स्किनला, कारण हे एक फोटो प्रोटेक्टिव्ह इफेक्ट आहे. हे एक अँटी इन्फ्लॅमेटरी पण आहे. म्हणजेच रिड्यूस रेड स्पॉट म्हणजेच जे मोठे मोठे रेड आलेले पिंपल्स असतात ना चेहऱ्यावर ते कमी व्हायला मदत करतं आणि ऑइल सिक्रेशन कमी करतं. म्हणजे जे पिंपल्स आहे ते कंट्रोल होतात. आणि काही रिसर्चमध्ये असं पण आहे की स्किनची जी इलास्टिसिटी आहे ते पण वाढवतं आणि स्किन टोन जो आहे तो चांगला होतो. याचे वेगवेगळे प्रोडक्ट्स पण आहेत जसे क्रीम्स, फेस वॉश, मॉइश्चरायझर. यामध्ये पण नायसिनामाइड अवेलेबल आहे. पण फक्त नायसिनामाइड जे आहे ते जास्त इफेक्टिव्ह नाही आहे. ॲज कम्पेअर टू कॉम्बिनेशनमध्ये जास्त इफेक्टिव्ह आहे. ते कशासाठी वापरतात आपण बघूया. ज्या लोकांना पिंपल्स असतात चेहऱ्यावर ते लोक हे सिरम वापरू शकतात. पिंपल्सचे डाग असतात जे जात नाही काही करून ते लोक पण हे सिरम वापरू शकतात. ज्या लोकांना वांग आहे ते लोक पण हे वापरू शकतात. आणि कुणाला ग्लो आणायचा असेल चेहऱ्यावर म्हणजे काळवंडला असेल तर ते लोक पण हे सिरम वापरू शकतात. आणि कुणाकुणाला काय होतं पिंपल्स नसतात पण रेडनेस खूप असतो चेहऱ्यावर तर ते लोक पण हे सिरम वापरू शकतात. आपण अगोदर बघितलं की वेगवेगळे टाईप्स आहेत, पण आता आपण बघूया सिरम कोणी वापरलं पाहिजे. ज्या लोकांची ऑइली स्किन आहे त्यांनी सिरम वापरलं पाहिजे. आणि क्रीम जी आहे ती ड्राय ज्यांची स्किन आहे किंवा सेन्सिटिव्ह स्किन आहे त्या लोकांनी वापरलं पाहिजे. तुम्ही ही जी सिरम आहे ते रात्री लावू शकता, पण लावण्या अगोदर तुमचा फेस जो आहे तो व्यवस्थित धुवून घ्या आणि त्यानंतर तुम्ही सिरम लावू शकता. व्हिडिओ जर तुम्हाला यूजफुल वाटला असेल किंवा आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका.